पाणी आण ग. आणते आई. योगियांची जगता हो सावली ज्ञानेश्वर माऊली. जगता हो सावली ज्ञानेश्वर माऊली. जीवाला बांधला नावायचा कधीही वेगळा. किमकिमत्या ताऱ्याचा दरवळ द्यावा साऱ्या उभाऱ्याचा घेण तू बांधूनी जुड. डबा दिलाय, सगळं खाऊन यायचंय, घरी काही आणायचं नाहीये, कळलं? चल मी जाते. बाय बाय बाय. नीट जा गं. हा. ए ऐक की, काय बोल ना. तुझा निबंध झाला का? नाही झाला. तुझा झाला? हो, मी तुला सांगेन. ते सोड, शाळा सुटल्यावर खेळायला येशील का? हो चल. मुलगी आता मोठी झाली, जरा तिचाही विचार करा. होईल का सगळं ठीक? तुम्ही दरवेळी हेच म्हणताय आणि मी हेच ऐकत आली. काही दिवसांनी ती माझ्या डोक्याला लागेल.
आहे घरात हा. मालकीन बाई ऐकलत का पेपरात काय छापून आले ते काय की बापाने मुलाच्या नावावर जमीन नाही केली म्हणून मुलाने बापाला घरातून हाकलून दिले. जास्त हसू नका. ही वेळ आपल्यावर यायला टाइम नाही लागणार. माझा मुलगा आहे तो असं नाही करणार. नमस्कार आई. नमस्कार बाबा. कशा आहात तुम्ही? ठीक आहे. बरं आहे सगळं. तुझं कसं चाललंय? माझं चाललंय काम वगैरे बाकी सगळं ठीक आहे ना? मस्त. पोरा बाळाचा जरा विचार कर. करू की. चला येतो मी. अरे थांब, किती दिवसातून आलास तू? जेवून जा. नाही नाही बाहेर जायचंय, येतो मग. अरे जेवून जा. येतो आई परत. अरे कशी आहेस? मस्त. तुम्ही कसे आहात? मी मस्त. चल येतो. हा. तुझ्या रूपाचं चांदणं पडलं मला भिजलं. माझं काय? थांबा, माझं काम आहे तुमच्याकडं. हा बोल, काय म्हणते? तुम्ही काही गोष्टी विसरताय. नाही का? अहो आपण पळून जाऊन लग्न केले. मी तुमच्यासाठी माझ्या घरच्यांना सोडून आली. लग्न आधी माझ्याकडे हे, माझ्याकडे ते, माझ्याकडे खूप काही असं सांगितलं होतं तुम्ही मला. एवढंच नाही तर इथे फक्त आपण दोघंच असू असंही म्हटले होते. मग मध्येच तुमचे आई वडील कसे आले? बरं ऐक ना, आता आपलं सगळं चांगलंच आहे ना, कशाला मागचं काय? तुम्ही काय बोलूच नका हो. सकाळी जाताय तोंड काढून पुढं आणि येताय संध्याकाळी मान खाली घालून. त्या नोकरीचा बघा काहीतरी. आणि तसं आहे, आता मला जमणारच नाही त्याचं. हे कर ते कर, हे कर ते कर. दमले आता मी. आता तुम्ही एक काम करा, एकतर त्यांना सोडा, नाही तर मी माझ्या मुलीला घेऊन इथून निघून जाईल. बरं ऐक, तुला जे वाटेल ते तू कर. तुझ्या शब्दाच्या पुढे नाही. बरं आता जाऊ. सुनबाई पाणी आण ग. पाणी पाणी झालं यांचं सुरू. हे आण ते आण, हे दे ते दे. आता पाणी बिणी काही नाही. ही बॅग उचलायची, चालायला लागायचं. अगं काय झालं? काय झालं? आल्या दिवसापासून तुमचं सगळं करते. खूप सहन केलं, खूप सेवा केली तुमची. पण आता बस, बॅग उचलायची, निघायचं. असं निघा निघा, तुम्ही निघा निघा. हा देह पडला धरणीवरी. निघताय ना? देह पडला धरणीवरी तरी हातात माझ्या निघा. प्राणेश्वरी. हा भाव माझा अंतरीचा बाहुलीस माझ्या घेऊन जा जरी जाता आळंदीला निरोप माझा घेऊन जा. आई, आजी कुठे गेली? काय सारखं आजी आजी लावलंय ग तू? तुझी आजी गेली गावाला आणि मला नाही वाटत तुझी आजी आता काय परत बिरत येईल म्हणून. का?
तुला दुसरं काम नाहीये का? जा जाऊन अभ्यास कर. वाटलं नव्हतं असाही वाईट दिवस येईल. हा ना. किती आवडीनं प्रकाश नाव ठेवलं होतं ना. आज तोच प्रकाश आपल्याला रात्र दाखवतो. नाही ग, तो असं नाही करू शकत. त्यांनी कुठं बाहेर काढले आपल्याला, आपणच आलोय पाय मोकळं करायला. रडतंय का? मी अरे रडणार नाही ग. वाईट क्षणाला डोळ्याला पाणी आलं असं काय असतं का? कितीही लपवलं तरी ते डोळ्यात कळतं. नाही ग, आपला प्रकाश जेवला असेल का ग? मला नाही असं वाटत तो जेवला असेल. मामी एक चपाती द्या. बाळा बाबा कुठेही दिसत नाही. काय आताची मुलं पण. निघा. सुटी 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 उठ. सुटी
गोड वाटे इडा पिडा सुख येई आपोआप कधी थकली पाऊले नाही घेतली माघार मनी ठेवून या जाण तुझ्या कृपेचा आधार विठ्ठला